Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. The channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today we are going to learn a new lesson of 5th standard and the title of the lesson is Major Dhyanchand. सॅटर्डे 15 ऑगस्ट 1936 तो वार होता शनिवार आणि तारीख होती 15 ऑगस्ट 1936. इट वॉज द डे ऑफ द हॉकी फायनल्स ड्युरिंग द ऑलिम्पिक इव्हेंट्स हेल्ड इन बर्लिन जर्मनी. जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी ऑलिम्पिकचे सामने आयोजित करण्यात आलेले होते आणि 15 ऑगस्ट 1936 हा दिवस हॉकीच्या अंतिम सामन्याचा दिवस होता. म्हणजेच या दिवशी फायनल खेळली जाणार होती. Germany had defeated several teams to enter the finals against the Indian team. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी जर्मनीने खूप साऱ्या टीम्सचा पराभव केला होता आतापर्यंत. डिफीट म्हणजे पराभूत करणे. दे वे दी होस्ट ऑफ दी ऑलिम्पिक्स आणि जर्मनीची टीम ऑलिम्पिकची होस्ट होती. होस्ट हा शब्द गेस्टच्या अपोजिट आहे. म्हणजे आपल्या घरी जर पाहुणे येत असतील तर ते गेस्ट झाले आणि आपण त्या पाहुण्यांचे होस्ट असतो. अँड दे वेर शुअर ऑफ देअर व्हिक्ट्री. जर्मनीची टीम ऑलिम्पिकच्या सामन्यांची होस्ट असून त्यांच्या विजेतेपदाबद्दल किंवा जिंकण्याबद्दल त्यांना पूर्ण खात्री होती. Perhaps that was the reason why their ruler Hitler had himself come to watch the match. आणि जर्मनीचा राज्यकर्ता हिटलर याला सुद्धा पूर्ण खात्री होती की अंतिम सामन्यात आपली जर्मनीची टीमच जिंकणार आहे, म्हणून तो सुद्धा स्वतः ती मॅच बघण्यासाठी आला होता. रूलर म्हणजे राज्यकर्ता आणि परहॅप्स म्हणजे कदाचित. ऑल द डे बिफोर इट हॅड रेन्ड हेविली. आणि अगोदरचा पूर्ण दिवस म्हणजेच दिवसभर एकदम हेविली पाऊस सुरू होता. मुसळधार पाऊस सुरू होता. द एंटायर फील्ड हॅड बिकम वॉटर लॉक्ड. आणि पूर्ण जे खेळाचं मैदान होतं त्यामध्ये खूप सारं पाणी मुरलं होतं. वॉटर लॉक्ड म्हणजे पाणी मुरणे. बट 15 ऑगस्ट बिईंग द लास्ट डे ऑफ द गेम्स इट वॉज नॉट पॉसिबल टू पोस्टपोन द मॅच एनी फर्दर. परंतु 15 ऑगस्ट हा मॅचचा अंतिम दिवस होता आणि हे जे ऑलिम्पिकचे सामने होते या सामन्यांमधला हा शेवटचा दिवस असल्यामुळे मॅच आता पुढे ढकलणं, पोस्टपोन करणं, पुढे लोटणं आता मुळीच शक्यसुद्धा नव्हतं. द इंडियन टीम वॉज अ लिटल अंडर प्रेशर. आणि इंडियन टीम जी होती ही थोडीशी दबावाखाली होती. याला कारण होतं ॲज दे हॅड लॉस्ट जर्मनी इन द प्रॅक्टिस मॅच अँड दे वे आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ द वेट ग्राउंड. आता इंडियाची जी टीम होती ती प्रेशरखाली होती, दबावाखाली होती. का दबावाखाली होती तर ते जर्मनीला अगोदर हरलेले होते. जर्मनीने प्रॅक्टिस मॅचमध्ये इंडियाच्या टीमचा पराभव केलेला होता, म्हणून ते दबावाखाली होते. सोबतच जे वेट ग्राउंड होतं, ओलं ग्राउंड होतं, त्या ओल्या ग्राउंडसोबत भारतीय टीम हे पाहिजे तशी कम्फर्टेबलसुद्धा नव्हती. About 40,000 people had gathered in the hockey stadium to cheer Germany against India. आणि भारताच्या विरोधात जर्मनीला चिअर करण्यासाठी त्या स्टेडियमवर जवळपास 40,000 लोक जमले होते. कारण ह्या ज्या मॅचेस होत्या ह्या मॅचेस जर्मनीमध्ये होत्या आणि जर्मनीच्या टीमला चिअर करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी जास्त संख्या प्राप्त होणार होती लोकांची, स्पेक्टॅटर्सची. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येपुढे एवढ्या मोठ्या स्पेक्टॅटर्सच्या समोर खेळणं हे मनोबल वाढवणारं सुद्धा असते. सोबतच त्या टीमवर दबावसुद्धा येत असतो. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जाते की जर प्रेक्षकांची संख्या चांगली असेल आणि जे चिअर्स करणारे लोक आहेत ते जर अधिक असतील तर जसं काही 12वा खेळाडूसुद्धा खेळत आहे असं समजल्या जात असते. म्हणजेच टीमचं मनोधैर्य हे वाढत असते. The Maharaja of Baroda state, the Prince of Bhopal and a few other Indians had also come to support the Indian team. मॅचेस या जर्मनीमध्ये होत्या, परंतु भारतामधून सुद्धा काही लोक चिअर करण्यासाठी म्हणजेच इंडियन टीमला चिअर करण्यासाठी लोक गेलेले होते. तर यामध्ये होते महाराजा ऑफ बरोदा, बडोद्याचे राजे, सोबतच राजपुत्र होते भोपालचे आणि काही इतरही इंडियन्स, भारतीय लोक त्या ठिकाणी भारतीय टीमला सपोर्ट करण्यासाठी गेलेले होते. द मॅच स्टार्टेड एक्झॅक्टली ॲट 11 AM. द मॅच म्हणजेच अंतिम सामना बरोबर सकाळी 11 वाजता सुरू झाला. द जर्मन टीम हॅड अडॉप्टेड अ नॉवल स्ट्रॅटेजी ऑफ युझिंग द इंडियन टेक्निक ऑफ शॉर्ट डिस्टन्स पासेस अगेन्स्ट द इंडियन टीम इटसेल्फ. भारतीय हॉकी टीमच्या विरोधात जर्मनीच्या टीमने एक नवीन नवीन स्ट्रॅटेजी अवलंबली होती. स्ट्रॅटेजी म्हणजेच डावपेच. नवीन डावपेचाने ते आज खेळू लागले होते.
भारतीय हॉकी प्लेयर शॉर्ट डिस्टन्स पासेस करायचे आणि ती जी टेक्निक आहे, ती जी पद्धती आहे, त्या पद्धतीचा अवलंब आता जर्मनीच्या टीमने सुद्धा करायला सुरुवात केली होती. दे हॅड रेझॉर्टेड टू अ व्हेरी ॲग्रेसिव्ह प्ले. ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक आणि रेझॉर्ट म्हणजे अवलंब करणे. तर जर्मनीच्या टीमने अवलंब केला होता एका आक्रमक खेळाचा. द इंडियन टीम वॉज ऑफरिंग अँड इक्वली स्ट्रॉंग रेझिस्टन्स आणि त्याचप्रमाणे प्रतिकार सुद्धा केला भारतीय टीमने जर्मनीच्या टीमच्या प्लेयरचा. जेवढ्या ते आक्रमकतेने खेळत होते, भारतीय टीम सुद्धा तेवढ्याच आक्रमकतेने खेळत होती. नो टीम कुड मेक अ गोल ड्युरिंग द फर्स्ट हाफ अवर. आणि पहिल्या अर्ध्या तासापर्यंत कोणतीही टीम गोल करू शकली नाही. ड्युरिंग द 32nd मिनिट रूप सिंग स्कोर्ड द फर्स्ट गोल. आणि 32व्या मिनिटाच्या दरम्यान, ड्युरिंग म्हणजे दरम्यान, तर रूप सिंग यांनी पहिला गोल केला आणि 1 पॉईंट त्यांना मिळाला. हिटिंग द बॉल टुवर्ड्स द गोल पोस्ट फ्रॉम द डिफिकल्ट अँगल. एका डिफिकल्ट अँगलवरून सुद्धा त्यांनी तो बॉल जाळीमध्ये ढकलला आणि भारतीय टीमला पहिला पॉईंट मिळाला, तो रूप सिंग यांच्या गोल केल्यामुळे. इन द सेकंड हाफ ऑफ द मॅच द इंडियन टीम फाउंड अ फर्म फुटिंग. आणि अर्ध्या हाफमध्ये म्हणजे अर्धा हाफ संपल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारतीय टीमने त्या खेळामध्ये आपले पाय भक्कम रोवले होते. फर्म म्हणजे भक्कम किंवा कणखर आणि फुटिंग म्हणजे पाय रोवणे, ते पण भक्कमपणे. आणि भारतीय टीमने आपले पाय दुसऱ्या हाफमध्ये भक्कमपणे रोवले होते, म्हणजे गेमावर, त्या खेळावर आपली पकड निर्माण केली होती. द एंटायर टीम प्लेड ॲज वन अँड मेड 3 more गोल्स अगेन्स्ट जर्मनी. आणि पूर्ण जी टीम होती, पूर्ण टीम एक जीवाने खेळली आणि पुन्हा दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा 3 गोल जर्मनीच्या विरोधात मिळवले. अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात. 2 of them were made by the captain of the Indian team, ध्यानचंद. आणि दुसऱ्या हाफमध्ये जे 3 गोल प्राप्त केलेले होते इंडियन टीमने, त्यातील 2 कॅप्टनने मिळवले होते आणि कॅप्टनचं नाव होतं मेजर ध्यानचंद. However, the German players also trying their level best to win. आणि त्यासोबतच जे जर्मनचे प्लेयर होते ते सुद्धा जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. त्यांच्यातील जो सर्वोत्कृष्ट खेळ आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना ते साधू शकलं नाही. दे टू सक्सिडेड इन मेकिंग 1 गोल. आणि ते सुद्धा यशस्वी झाले 1 गोल बनवण्यासाठी, 1 गोल प्राप्त करण्यासाठी. नाव ओनली अ फ्यू लास्ट मिनिट्स वी आर लेफ्ट. आणि आता शेवटचे काही मिनिट फक्त शिल्लक होते. ध्यानचंद हॅड रिझॉल्व टू विन द मॅच ॲट एनी कॉस्ट विदाउट अलोइंग जर्मनी टू मेक एनी मोर गोल्स. आता सामन्यातील अंतिम काही मिनिट्स बाकी होते. मेजर ध्यानचंद यांनी रिझॉल्व केलं. रिझॉल्व करणे म्हणजे निश्चय करणे किंवा ठरवणे. त्यांनी निश्चय केला की यापुढे जर्मनीच्या टीमला एकही गोल बनू द्यायचा नाही. द मॅच ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत. विदाउट अलोइंग जर्मनी टू मेक एनी मोर गोल्स. यापुढे आता कोणताही त्यांना गोल बनू द्यायचा नाही. ही स्पाइक्ड शूज वी आर मेकिंग इट डिफिकल्ट फॉर हिम टू रन फास्ट ऑन द वेट ग्राउंड. मेजर ध्यानचंद यांचे जे स्पाइक्ड शूज होते, स्पाइक्ड शूज म्हणजे ज्यांच्या तळव्यावर खिळे लावलेले आहेत, अशा शूजला स्पाइक्ड शूज म्हणतात. आणि त्यामुळे त्यांना डिफिकल्ट जात होतं खेळण्यासाठी, कारण जे मैदान होतं ते मैदान ओलं होतं. ओलं असल्यामुळे ते जे खिळे होते खालचे खिळे त्या मैदानामध्ये रुतत होते. म्हणून त्यांनी काय केलं, ही रिमूव्ड द शूज अँड द सॉक्स अँड बिगॅन टू रन बेअरफूट. मग त्यांनी आपले शूजसुद्धा रिमूव्ह केले, काढून टाकले, सोबतच सॉक्ससुद्धा काढून टाकले आणि खेळायला सुरुवात केली बेअरफूटने. बेअरफूट म्हणजे अनवाणी, पायात काही नसताना त्याला बेअरफूट म्हणतात. युझिंग हिज अमेझिंग स्किल ऑफ ड्रिबलिंग and his near magical game, he began to send one pass after another to the players in the D, that is in the defenders or opponents. अनवाणी पायाने आपल्या ड्रिबलिंगचं जे अमेझिंग स्किल आहे, ड्रिबलिंग म्हणजे चेंडू स्टिकमध्ये पकडून पुढे पुढे नेणे, हे अमेझिंग स्किल वापरायला त्यांनी सुरुवात केली. आणि आपला जो एक मॅजिकल गेम आहे, जसा काय दैवी गेम आहे, चमत्कारिक गेम आहे, त्या चमत्कारिक गेमला त्यांनी सुरुवात केली. आणि स्किलफुली ते बॉल पास करायचे डिफेंडर्सकडे. त्यांना डी सुद्धा म्हटल्या जाते, सोबतच ऑपोनंट सुद्धा म्हटल्या जाते. एरिया फ्रॉम व्हेअर दे कुड मेक गोल्स. आणि ज्या ठिकाणी ते इझिली गोल बनू शकतील अशा ठिकाणी हे बॉल
पास करायचे. ध्यानचंद कुड हॅव इझिली मेड द गोल्स हिमसेल्फ फ्रॉम हिज ओन पोझिशन. आणि मेजर ध्यानचंद ज्या ठिकाणी असायचे, ज्या पोझिशनवर असायचे त्या ठिकाणाहून ते इझिली गोल करू शकत होते, परंतु ते कधीही स्वार्थी गेम खेळले नाही. स्वतः गोल करायचे आणि स्वतःचं नाव मोठं करायचं हे मेजर ध्यानचंद यांच्या रक्तामध्ये नव्हतं. तर इतरांनी सुद्धा गोल करावा यासाठी ते संधी प्राप्त करून द्यायचे आपल्या सवंगड्यांना किंवा आपल्या प्लेयर्सला. बट ही नेवर प्लेड अ सेल्फिश गेम. सेल्फिश म्हणजे स्वार्थी गेम ते कधीही खेळले नाही. स्किलफुली ही टूक द बॉल अवे फ्रॉम द जर्मन डिफेंडर्स अँड मेड इट पॉसिबल फॉर द प्लेयर्स इन द टी टू स्कोर गोल्स. मेजर ध्यानचंद स्किलफुली जर्मन डिफेंडर्सकडून बॉल घ्यायचे आणि आपल्या डिफेंडर्सकडे, आपले जे प्लेयर्स आहेत भारतीय टीमचे प्लेयर्स, त्यांच्याकडे द्यायचे आणि मग ते इझिली गोल करायचे. द जर्मन स्ट्रॅटेजी हॅड फ्रुटलेस. आणि जर्मनचं जे स्ट्रॅटेजी होतं, त्यांचे जे डावपेच होते ते डावपेच फ्रुटलेस सिद्ध झाले. फ्रुटलेस म्हणजे निष्फळ. अ डिफीट स्टेअर्ड देम इन द फेस. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता पराभव स्पष्ट दिसू लागला. डिफीट म्हणजे पराभव आणि स्टेअर्ड म्हणजे दिसणे. सम ऑफ द फ्रस्ट्रेटेड जर्मन प्लेयर्स देन रिसॉर्टेड टू अ रफ गेम. पराभव आता जर्मन टीमच्या चेहऱ्यावर, जर्मन प्लेयर्सच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला होता आणि पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे आता ते फ्रस्ट्रेटेड झाले होते. फ्रस्ट्रेटेड झाल्यामुळे म्हणजेच निराश झाल्यामुळे आता त्यांनी एका रफ गेमला सुरुवात केली होती. रफ गेमचा त्यांनी अवलंब केला होता. रिसॉर्ट म्हणजे अवलंब करणे. द जर्मन गोलकीपर पाउन्स्ड ऑन ध्यानचंद अँड हर्ट हिम. आपण अगोदरच बघितलं की जे जर्मनचे प्लेयर्स होते त्यांनी एक रफ गेम खेळायला सुरुवात केली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून जर्मनचा जो गोलकीपर होता तो स्वतःहून त्यांनी ध्यानचंदच्या अंगावर झडप मारली. पाउन्स म्हणजे झडप मारणे आणि ध्यानचंद यांना जखमी केलं त्यांच्या अंगावर झडप घालून. बट ध्यानचंद वॉज अ ट्रू सोल्जर. परंतु मेजर ध्यानचंद सुद्धा एक खरेच सोल्जर होते, कारण अगोदर ते सैन्यामध्येच भरती झालेले होते आणि सैन्यामध्ये भरती असून सुद्धा त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. आफ्टर अ लिटिल फर्स्ट एड ही इमिडिएटली रिटर्न टू द फील्ड अँड हेल्ड द स्पेक्टॅटर्स बेल्ट बाउंड विथ हिज केम. जखमी झाल्यानंतर त्यांनी थोडासा प्रथमोपचार घेतला. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. आणि ताबडतोब, इमिडिएटली म्हणजे ताबडतोब ते मैदानावर परतले. आणि मैदानावर परतल्यानंतर जे स्पेक्टॅटर्स होते, स्पेक्टॅटर्स म्हणजे प्रेक्षक, त्यांनी मंत्रमुग्ध केलं आपल्या खेळाने. स्पेल बाउंड म्हणजे मंत्रमुग्ध करणे. ॲट लास्ट ही स्कोर्ड द लास्ट गोल ऑफ द मॅच जस्ट ॲज द गेम ड्यू टू अ क्लोज. आणि सामन्याच्या शेवटी सुद्धा मेजर ध्यानचंद यांनी शेवटचा गोल केला आणि त्यांच्या शेवटच्या गोलने मॅच अगदी संपण्याच्या जवळ आली. गेम ओव्हर होण्याच्या जवळ आला. द इंडियन टीम हॅड ओन थर्ड टाइम इन अ रो. आणि भारतीय टीम, भारतीय संघ या ऑलिम्पिकमध्ये 3दा एकाच रोमध्ये जिंकलेले होते. इट वॉज अ हॅट्रिक. आणि सलग 3दा जर एखादी कृती केल्या जात असेल तर त्याला हॅट्रिक म्हटले जाते आणि भारतीय टीमने ती हॅट्रिक साधली होती. ऑलिम्पिकमध्ये 3दा भारतीय टीमने विजेतेपद प्राप्त केलं होतं. इंडियन्स वेअर अ थर्ड टाइम विनर्स ऑफ द ऑलिम्पिक गोल्ड मेडल. आणि ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा भारतीय संघ हा 3दा कामगिरी करणारा एकमेव संघ होता की ज्यांनी ऑलिम्पिकच्या खेळांमध्ये, हॉकीमध्ये 3दा गोल्ड मेडल पटकावलं होतं. प्रस्तुत पाठाचा उरलेला भाग यामधील 2 पॅरेग्राफ अजून बाकी आहेत. सोबतच नेक्स्ट पेजवर सुद्धा 2 पॅरेग्राफ आहेत. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणार आहोत. म्हणून चॅनलसोबत जोडलेलं राहा आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.